नमस्कार, मी ओमकार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्र नाही देशभरामध्ये एक बातमी आहे, ज्या बातमीबद्दल वारंवार चर्चा चालली आहे. दुर्दैवी घटना आहे, पण चर्चेत मात्र कायम आहे. पुण्यातल्या स्वारगेट बस स्टेशनमध्ये झालेल्या 26 वर्षाच्या मुलीवर झालेला बलात्कार. मी आता स्वारगेटच्या स्टेशनमध्येच उभा आहे. कालपासून तुमच्यापर्यंत इथे ग्राउंड रिपोर्ट पाठवतोय, काय घटना घडतात, काय नाही ते दाखवतोय. मी काल तुम्हाला दाखवलं होतं की त्या कोपऱ्यावरचा CCTV, जो CCTVवरती आकाश दाखवत होता, किंवा हा जो मेन स्वारगेटचा एंट्रन्स आहे. आता बस खरं तर फॉरेन्सिकसाठी नेली आहे, बस इथं उभी नाही आहे. पण या सगळ्यातला मूळ मुद्दा काय आहे ते म्हणजे पोलीस बंदोबस्त वाढलेला आहे. दिवसभरात आंदोलनं चालली होती वेगवेगळ्या ठिकाणाहून. हा मुख्य तिथून एंट्रन्स आणि एक्झिट जो स्वारगेटचा सगळ्यात मोठा, तो तिथून आहे. तिथून वेगवेगळ्या बसेस बघा, आता ही सोलापूरला आणणारी शिवाय वेगळी बस आहे, पुणे सोलापूर ही पण आत्ता आली. हे सगळं चालू असताना या ठिकाणी नक्की कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज घडत आहेत, काय काय होतं या सगळ्या स्टेशनवरती, या सगळ्याबद्दल आता बोलण्यासाठी हा एक वेगळा व्हिडिओ शूट करतोय. आणि त्याचं मूळ कारण असं आहे, अशा डिटेल्स कदाचित आत्तापर्यंत कालपासून माध्यमांमध्ये आल्याच नाहीत. आणि महत्त्वाचं काय तर हे याचा आय विटनेस, या सगळ्या घटनांचा साक्षीदार, ज्या इतक्या वर्षापासून इथे इलिगल गोष्टी घडतात. म्हणजे तिथे चालता मी त्याविषयी काल बस पाहिली, त्याच्यामध्ये तर अगदी दिसत होतं की कॉन्डम वगैरे त्यामध्ये सगळे वापरलेत वगैरे, असं सगळं होतं. पण एनिवे, माझ्यासोबत आत्ता तनपुरे आहेत. बरोबर, तनपुरे, नमस्कार. मुंबई तक में स्वागत तुमचं. काय व्यवसाय तुमचा? माझा दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा स्टॉल आहे एस टी स्टँडमध्ये. तो जवळजवळ आता 25-30 वर्ष झाले त्याला चालू आहे. तो मी आपला प्रामाणिकपणे व्यवसाय करतो. आता मी सध्या दुकानावर जास्त नसतो, मुलं वगैरे येतात, मी अधूनमधून असतो. तर इथं अनधिकृत फेरीवाले आहेत की ज्यांचा एस टीशी काही संबंध नाही आहे, आणि ह्यांच्या 8-10-12 जणांची टोळी आहे. आणि यांचा मुख्य सूत्रधार सुनील पोपट बोर्डे नावाचा एक गुंड प्रवृत्तीचा आहे, झोपडपट्टीत राहणारा. आणि तो काहीतरी वेगळं नातं लावतो की मी तुमचा नातेवाईक आहे, तुमच्या तिथं मी कामाला होतो. माझा आणि त्याचा तो ऑलरेडी काही संबंध नाही आहे. त्यांनी काय केलं, मी हे ते अनधिकृत व्यवसाय करू नका बाबा, किंवा आम्ही एस टी महामंडळाचा अधिकृत परवानाधारक आहे आणि तुम्ही माझ्या स्टॉलसमोर येऊन खाद्यपदार्थ विकताय, मी एस टीचं भाडं मी भरणार कसं? मला एस टीचं भाडं भरायला नाकी नऊ येते आणि तुम्ही एस टीमध्ये चढून माझ्या दुकानाच्या समोर तुम्ही व्यवसाय करताय, दुकानासमोर येऊन माल विकताय तुम्ही. तर हे त्याला बोलल्यामुळं आणि अधिकाऱ्यांकडे मी तक्रार केल्यामुळं त्यांनी काय केलं माहिती आहे का, रात्रीच्या वेळेला संध्याकाळी रात्री दारू पिली आणि ते 8-10 जण टोळे जमा झाले आणि त्यांनी माझ्या दुकानावर दगडफेक केली. माझ्या दुकानावर त्यांनी दगडफेक केली रात्रीची. कामगाराला मारलं, मलाही मारले त्यांनी. माझे कपडे फाडलेले आहेत, माझ्याकडे अजूनही तो शर्ट आहे, माझे कपडे फाडलेले. हा मुद्दा आला की इथे अनधिकृत जेवढे काही धंदे चालतात त्याचा. आता तुम्ही तर इथे एवढ्या वर्षापासून काम करताय, एस टी स्टँडवर नक्की काय चालतो रात्रीचं? मी आता म्हणजे आम्ही तिकडंच चाललोय, त्या घटना आपल्याला तिथं काय चाललंय काय नाही हे पण दाखवायचं आहे. पण आधी हे समजून घेतलं पाहिजे की इथे जी व्यक्ती 30 वर्ष त्याचे स्टॉल आहेत, त्याला कळतं इथे दिवस रात्र काय मॅटर चाललेत, त्याकडून हे समजून घेतलं पाहिजे. काय चाललंय इकडं साहेब? इथं आहे ना, आता कसं आहे, मी रात्रभर नसतो इथं, पण इथं बरेच काय रात्रीच्या वेळेस हे गरजुरले फेदुरले, हे पाकिटमार चोर वगैरे, हे असे लोक रात्रीच्या वेळेस असतात. आणि पोलिसांचा बंदोबस्त वगैरे नसतो रात्रीचा. पोलीस नसतात. एक पेट्रोलिंगची गाडी येते एक वेळा रात्री, कधी केव्हा तरी, ते थांबत नाही जास्त वेळ. त्यामुळे इकडे सगळं ह्या भागामध्ये तर सगळे ते 6 नंबर वगैरे लोक तर सारखे असतात या मोडक्या गाड्यातनी, आणि चालू गाड्यातनी लपडे चाललेले असतात रात्रीचे. ते काय आता आपण पाहायला जात नाही, आपलं दुकान बरं, आपण बरं, व्यवसाय बरा. परंतु होतंय काय माहिती आहे का, हे अनधिकृत फेरीवाले ना, ह्यांच्याबद्दल मी एस टी महामंडळाला लेखी पत्र केलेलं आहे. यांना मी पत्र दिले लेखी, माझ्याकडे त्याचा पुरावे आहेत. आणि ते एकदा नाही, मी 4-4 वेळा यांना लेखी पत्र दिलेले आहेत. त्यानंतर ह्यांच्याकडे मी 50 वेळा गेलेलो आहे. तोंडी त्यांना सांगितलेलं आहे मी, डेपो मॅनेजरला, तिकडे डिव्हिजनला, की बाबा असे लोक फिरतात साहेब, आम्ही भाडं कसं भरायचं? हे लोक बाहेरून 2 रुपयाचा माल आणून आतमध्ये 20 रुपयाला विकतात, आमच्या नावाची बदनामी होती. हे परत गांजा पितात, इथं दारू पितात, पत्ते खेळतात. मंदिराच्या पाठीमागे इथं पेट्या आहेत त्यांच्या, त्या पेट्या बघू आपण. आणि पेटे त्यांच्या अनधिकृत फेरीवाल्यांनी पेट्या ठेवल्या, तर त्याच्यात माल ठेवलाय तो आणून बाहेर बाजारातून, स्वतःचा माल खरेदी करून आणून ते विकतात ते. आणि मी हे सांगितल्यामुळे माझ्या दुकानावर रात्रीच्या वेळेस त्यांनी दगडफेक केलेली आहे, मला मारलं, माझ्या कामगाराला मारले. पोलीस त्यावेळेला मी 6 वेळा मी रात्री ऑनलाईन नंबर 112 तात्काळ फोन नंबरवर मी फोन केला पोलिसांना. 1.5 तास इथं मला ते मारत होता तो माणूस, आणि माझ्या कामगाराला फ्रीजवर दगडफेक केलेली आहे माझ्या.
बरोबर. ठीक आहे आता हे म्हणजे पोलिसांनी त्याची दखल घेतलेली नाही आणि पोलीस नंतर आले. मी चौकीला गेलो पायी चालत, तोपर्यंत नंतर मग इकडं ती गाडी आली त्यांची आणि त्या लोकांना त्यांनी मला इतकी पोलीस चौकीमध्ये पण त्यांनी असे वर्तणूक वाईट दिलेली आहे पोलिसांनी की मी फिर्यादी असताना सुद्धा आरोपी चौकीत घेऊन गेले होते गाडीमध्ये मागं टिकीमध्ये बसून त्या इनोवामध्ये. तर त्या लोकांना म्हणजे इतकी सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी दिली गेली. तो आरोपी सुनील बोर्डे नावाचा जो मुख्य सूत्रधार आहे तो मला आहे ना आयमायावरून शिव्या देत होता तिथं आणि मला मारायला धावत होता पोलीस चौकीमध्ये. आणि तिथं पोलीस होते 2-3 जण ते रात्रपाळीचे पेट्रोलिंगचे. एक शब्दही त्याला बोलले नाही. हा हे तुमचं नाही, ठीक आहे आता हा तुमचा त्याबद्दल प्रसंग घडला पोलिसांबद्दल, पण साधारण इथं काय म्हणजे पोलीस गस्त घालतायत नाही घालतायत कारण तुम्ही तर तुमचं दुकान आहे इथं दिवस आता चालू असतं तुम्हाला तर माहिती असेल, मग येत आहेत का पोलीस दिसतात का इथं तुम्हाला पेट्रोलिंग करतात? पोलिसांची पेट्रोलिंग एक वेळ रात्री येते. रात्रीच्या वेळेला एक वेळा मी पाहिलेली आहे अधूनमधून केव्हा तरी. पण कायमस्वरूपी पोलिसांचा बंदोबस्त आता सध्या स्टँडवर नाही, पूर्वी होता. पूर्वी मात्र पोलीस असायचे 24 तास. रात्रपाळीलाही पोलीस असायचे, दिवसपाळीलाही पोलीस असायचे. पण आता बरेच वर्ष झालेले आहेत पोलिसांचा बंदोबस्त रात्रीच्या वेळी नसतो आणि दिवसाचाही नसतो. त्यांचं काय आता एस टीचा आणि त्यांचा अंतर्गत मॅटर असं आपल्याला तो काय माहीत नाही आहे. परंतु पण आता यांनी इथे नाही नाही हे हा मी असं म्हणतोय ही खासगी सिक्युरिटी आहे की पण मग खाजगी सिक्युरिटी आहेत ना, काही कामाचे नाहीत हे खाजगी सिक्युरिटी. हे खाजगी सिक्युरिटीच मुळातच यांचे हे खाजगी एजंट आहे, यांच्याशी लांगेमांदे आहे त्यांचे. ते खाजगी सिक्युरिटी होते ना, माझ्या दुकानावर ज्यावेळी दगडफेक झाली, मला मारहाण झाली, माझ्या कामगाराला मारहाण आली, त्यावेळी 4-5 खाजगी सिक्युरिटी आले होते. त्यांना मी सांगतोय की बाबा हे अनधिकृत फेरीवाले तिथं यांचा संबंध पण नाही महामंडळाच्या आवारात, ह्यांना तुम्ही बाहेर काढा. तर त्यांना काही केलेलं नाही, ते मलाच धरायचे उलट. आणि तो माणूस मला मारत होता, तो जो सुनील बोर्डे नावाचा मुख्य सूत्रधार आहे. त्यांनी इथं ते लोकांना फिरवतोय, तो 10-12 लोक जे आहेत ना त्या 10-12 लोकांना तो फिरवतो आणि त्यांच्याकडनं हप्ते घेतोय. हा त्यांच्याकडनं पैसे घेतो ट्रेचे प्रत्येक पोरांकडे. ठीक आहे बघा आता हे इलिगल धंदे आता कोणाच तरी आशी चाललेच असतील, पण मला तुम्हाला मुद्दामून हा विचारायचा होता विषय की ज्यावेळी ह्या अशा पद्धतीच्या घटना घडतात तर आय एम शुअर की हे आधी पण असं काहीतरी गोष्टी इथे वेगवेगळ्या घडतच असतील की आता बघा आपण चालता आम्ही या बस पाशी आलो होता. हा एरिया कोणता आहे इथं मातीने भराव टाकलाय, हा या बसचाच म्हणजे आगाराचाच भाग आहे एक्स्ट्राचा, इथं भराव टाकलाय. हा पूर्वी कॉलन्या होत्या एस टीचे कर्मचारी. हा हे जे आहे ना बंगले होते असे बैठे बंगले, 1-2 मजल्याचे 3-3 मजल्याचे असे बिल्डिंग होते, 5-6. तर ह्यांचं काय झालं, हे वस्ती कॉलनी होती, याला एस टी कॉलनी म्हणायची. तर एस टी कॉलनी खोलली म्हणजे काढली आणि त्यांना तिकडं कुठंतरी दुसरीकडे जागा दिलेली आहे मला वाटतं. आणि आता हे हां हे बराव टाकून आता हे याच्यात एस टी स्टँड बनवलं आहे. आता हे इकडं एक नवीन स्टँड बनवलं. इकडे स्टँड नव्हतं ह्या बाजूला, हे आत्ता बनवलेलं आहे स्टँड. तर ह्या स्टँडच्या बाजूला कॅमेरा नाही आहे, CCTV नाही आहे, काही नाही. रात्री अंधार असतो. हां कुठं म्हणताय दाखवा. ह्या बाजूला कॅमेरा नाही, CCTV नाही, काही नाही. ह्या बाजूला अंधार असतो आणि इथं सगळा ह्यांचा कार्यक्रम चालतोय मंदिराच्या पाठीमध्ये. त्या पेट्या आहेत त्या. हा इथं सगळं गांजा, दारू, पत्ते आणि इथं पण हे अशी लफडी चालतात. हे बलात्कार आता तुम्ही आज पाहताय हे प्रकार रोज त्या पेट्या दिसतात तिथं मला मागच्या बाजूला. प्रकार होतोय असा. हे अनधिकृत फेरीवाल्यांचा आहे, यांचा काही संबंध नाही एसटीशी. ह्याच्यामध्ये काही 1-2-3 आहेत म्हणजे फेरी ह्याचं आपण नाही का अधिकृत हॉकर असतं, फिरता परवाना दिलेला असतो महामंडळाने, मंजूर केलेला असतो एखाद्याला विनंतीवरून. तर तो फिरते परवानेवाले आहेत मला वाटतं 1-2-3. त्यांना सुद्धा असे म्हणजे तिथं पेटे ठेवायला परवानगी नाही आहे त्यांना. त्यांचा माल त्यांनी पिशवीत आणायचा आणि हातावर विकायचा आहे एस टी स्टँडला. हे अशा पेटे ठेवायचा अलाउड त्यांनाही नाही. तर त्यांच्या ठीक आहे समजा त्यांच्या पेटे राहिलेले तिथं, पण हे बाकीच्या अनधिकृत आहे ना त्यांच्या जास्त पेटे आहेत त्या ठिकाणी. आणि त्याच्यात सिक्युरिटी काय करते प्रायव्हेट सिक्युरिटी माहिती आहे सगळं. सिक्युरिटीला हे प्रकार सगळं त्यांच्या डोळ्यासमोर मी सांगितलं ना तुम्हाला. त्या दिवशी माझ्याकडे दगडफेक झाली माझ्या दुकानावर, त्यावेळेला ते सिक्युरिटी आले होते. त्यांनी त्या सिक्युरिटीने काही केलं नाही, त्यांनी मलाच पकडत होते. आणि त्यांना त्याच्या अगोदरचा एक प्रकार असा आहे की मी डेपो मॅनेजर साहेबांकडे गेलो होतो की तुम्ही पण पोलिसांना मला हे सांगा, हे बघा अनधिकृत हे असतील किंवा इथं आता धंदे काही ना काहीतरी विषय चालतात किंवा आता बघा इथे चालता मला दिसले इथे कॉन्डोमचे पॅकेट वगैरे पडलेत, इथे दारूच्या बाटल्या ग्लास दिसत आहेत. अहो साहेब हे सर्रासपणे चालतंय, काय आज नाही आहे, वर्षानुवर्ष चाललंय. आता काय आज वर्षानुवर्ष चाललंय. वर्षानुवर्ष चाललंय. आता तुम्हाला हे पोलीस चौकीत कंप्लेंट झाली म्हणून हे निदर्शनास आलंय. मग हे कायम स्वरूपीच चालू आहे ना. आता ह्याच्यात कोण पाहणार, रात्रीच्या वेळेला काय अधिकारी वगैरे नसतात, स्थानिक प्रमुख कोण असेल तर ते इकडे कशाला ह्या बाजूला फिरकत नाही, कोण इकडे येतच नाही कोण. CCTV ह्या साईडला नाहीच आहे. CCTV नाही म्हणून तर ह्या बाजूला माझ्या तिथं दुकानावर दगडफेक केली, मारहाण केली, माझे माल सगळा सांडवला, दुकानातून माल चोरून नेला त्या लोकांनी. त्या आणि ह्या बाजूला इकडे ह्यांचे अनधिकृत सगळे व्यवसाय चालतात. इकडे सगळे 6 नंबर एजडे वगैरे या बाजूला सगळे असतात. इथं बरेच कारभार चालतात आणि चालू बसमध्ये पण चालतात. तर आणि हो चालू बसमध्ये पण चालतात त्या ज्या ते तिथं मुक्कामी रात्रीच्या बस तिथं पण. आता काय बलात्कार झालेला कुठं त्याच गाडीत झालाय ना. हा मग या चालू गाडीत होतो. आणि एक नाही होता, हा एक नाही होत, हे अनेक प्रकार अनेक होतात. असं
एक होत नाही. बघा, मी आज जरा फिरवतो इथे एस टी स्टँडच्या परिसरात आणि जरा बघितलं की म्हटलं हे जे प्रसंग घडत आहेत, अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत, याचं कोणतरी असेल की ज्याला याबद्दल आय विटनेस म्हणून, किंवा जो कोणतरी असेल की ज्याला या गोष्टींचं आकलन असेल, ज्याला या गोष्टी माहिती असतील की अरे हे होतं तिथे, हे घडतंय. बरोबर, तुम्हाला हे जर घडताना माहिती होतं, मग तुम्ही याआधी आगार प्रमुखांना किंवा पोलिसांचं काय तुमचं बोलणं आलं होतं काय? कसं आहे साहेब, हे बघा, मी व्यावसायिक आहे आणि मी प्रामाणिक व्यवसाय करणारा माणूस आहे. मला मुलं बाळ आहेत. ह्या बानगडीमध्ये पडायची माझी इच्छाच नव्हती. मला करायचं काय आता, हे मस्त बानगडी मी डोळ्यांनी पाहतो माझ्या होणाऱ्या घटना, घडणाऱ्या घटना. कधीतरी मी अधिकाऱ्यांना बोललेलो आहे या गोष्टी, की बाबा असं असं घडतंय साहेब, हे अनेक फेरीवाले आहे, त्यामुळे सगळे हे तंबाखू विकतात, सिगारेट रात्रीच्या वेळेला विकतात, गुटख्याच्या पुढे रात्रीच्या वेळेला खिशात घालून विकतात, या अनधिकृत फेरीवाले, यांना तुम्ही बंद करा, यांच्यावर कारवाई करा. या अनेक वेळा मी बोललेलो आहे. लेखी पत्रही तसं मुंबईपर्यंत पाठवले. मी पोलीस आयुक्तांनाही पत्र दिलेले आहे, माझ्या आयुक्तांना पत्र दिले माझ्याकडे आता. हो, आयुक्तांनाही पत्र दिलेलं आहे मी. हे काय माझ्याकडे, आणि अरे आणखी माझ्याकडे खिशातच एक कागद बघू, हो, एक माझ्याकडे मिनिट. हे ते माझ्याकडे पोच आहे त्याच्या. हे पत्र दिलेले आहे. हे एक याच्या खाली मिनिट. आहे बघा, पोलीस आयुक्ताचं पत्र. हे बघा, हे पोलीस आयुक्ताचं, हे याच्या आधी दिलेलं आहे मला वाटतं. दुकानाची दगडफेकीचा विषय हो, आणि हे बघा, हे आगार व्यवस्थापकाला त्याच्या आधी. तनपुरे ना? हो, याच्या अगोदर दिलेलं पत्र आहे. रीतसर लिहिलेलं आहे मी. आता वाचा एकदा तुम्ही. हे पत्र दिलेलं आहे, त्यांना प्रत्यक्ष भेटलोय मी. फेरीवाल्यांनी मांडलेला उच्छाद, हे काय? अनधिकृत फेरीवाल्यांनी मांडलेला उच्चार. हे समोर सूर्यवंशी म्हणून डेपो मॅनेजर होते, आगार व्यवस्थापक. ह्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन मी तिथं मी अर्धा तास बसलो होतो त्यांच्याशी. त्यांना हात जोडून विनंती केली, साहेब ह्या लोकांचं काहीतरी बघा. का तर हे स्टॉल आहेत ना माझे, हे ह्या बाजूला आहेत, पण त्या सोलापूर स्टँडला, आणि इकडे सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळं हे जे फेरीवाले आहेत, हे फेरीवाले हे फक्त हे माझ्या स्टॉलच्या बाजूला जास्त प्रमाणात असतात, आणि ह्यांच्यामुळे माझा व्यवसाय चालत नाही, माझ्या व्यवसायावर परिणाम होतोय, आणि मला एस टी महामंडळाचं एवढं भाडं भरणं जड जातं आहे. ते तिकडं जात नाही, तिकडे सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे ते त्या पलीकडच्या बाजूला जात नाहीत, ते ह्या बाजूलाच जास्त असतात. म्हणून काय होतंय की बाकीचे दुकानदार जे आहेत ते दखल घेत नाही ह्या गोष्टीची. बाकीचे दुकानदार नाही, मला जळ बसते ना मग मीच बसवायचं, तुम्ही तुमचं बघा, असं त्यांचं म्हणणं आहे दुकानदारांचं. हे बाकीचे दुकानदारांचं हो शर्त नाही मला. बरोबर. हे इथे किती तुम्ही 30 वर्ष म्हटले ना? हा, माझं दुकान 1990 सालापासून एक दुकान आहे माझं, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. अरे माझ्या बापरे. दाजीच्या नावावर होतं तेव्हा त्यावेळी ठीक आम्ही आहे. एकत्रच चालवायचो. त्यानंतर 2006ला माझ्या नावावर मी टेंडर भरलं, आणि ते 2006 पासून तर पूर्णपणे मी मालक आहे. त्याच्या आधी आम्हीच होतो, आमचा दाजी आहे माझा सक्का, आम्ही एकत्रच चालू होतो. काय आता 30-35 वर्ष आले यांचं. 1990 म्हणतायत ते, 2025 मध्ये आता आपण आहोत सगळेनं. साधारण 35 वर्षाचा साधारण हा कालावधी. आता ते चालत चालत मी इथे आलो. ही बस कालचीच आहे, ती तुम्हाला दिसत असेल की ज्या बसमध्ये हे सगळे दारूच्या बाटल्या, काहीतरी महिलांचे कपडे किंवा पॅकेट्स वगैरे यूज्ड असे सगळे, ही तीच बस आहे. आणि ती किती आहे बघा, 5 मिनटं अगदी अंतरावर आम्ही आहे इथं पलीकडे, तिथं आलो आहे. त्यांचं असं म्हणणं आहे पलीकडच्या भागात कुठेच CCTV नाही आहेत, आणि खरंच बरं का, या बाजूला बिलकुल कुठे CCTV दिसत नाहीत. आता असं नाही की हा आउटस्कट्स आहे, हे बघा इथं तुम्हाला बसेस पार्क होताना दिसत असतील, लोक त्यातून उतरलेत, काही जाणाऱ्या गाड्या आहेत. आणि ही जी बस आता रिव्हर्स येते, ह्याच्या फ्रंट साईडला तिथे जिथे यांचं स्टॉल आहे, तिथे ती काल परवाची आपली फलटणची बस उभी होती. तिथून तो आरोपी दत्तात्रय गाडे हा तिला आणखी मेन ST स्टँडच्या समोर अगदी मधल्या चौकामध्ये घेऊन आला, आणि त्यानंतर हा सगळं कृत्य घडलं. मग ते सगळं माध्यमांमध्ये रिपोर्ट झालं. हां, अनधिकृत फेरीवाले आहेत ना, हे ओळखतात त्याला, त्यांच्या लागेमध्ये असतात. हे अनधिकृत फेरीवाले जे सुनील पोपट बोर्डीचा हा मुख्य सूत्रधार आहे. ते ठीक आहे. हे म्हणजे कोण ओळखतात? तेच मी तुम्हाला सांगतो. ओके, ही माणसं ओके, अनधिकृत फेरीवाले पेटे ठेवलेले लोकं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके, केलेल्या महामंडळाने सोडून आता मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की अनधिकृत फेरीवाले, ST स्टँडमध्ये अनावश्यक येणारी माणसं, गर्दुले, त्यानंतर तिथून म्हणजे आता हा जो काय आरोपी ह्याला काय कुठे जायचं म्हणून इथे आलेला नव्हता. तो इथला याच एरियामध्ये पाकिटमारीकर किंवा या गोष्टी सायकर होत्या, पोलीस आंगड्याचा रेकॉर्ड होता. ती ग्रामीण भागाच्या पोलिसांनी त्याला समन्स वगैरे पण दिला होता. समन्स नाही दिला, त्याचं बॉन्ड पेपर लिहून वगैरे घेतला होता, आणि त्याला नीट वागशील अशा पद्धतीचं त्याकडून लिहून घेतलं होतं. अशा सगळ्यात पण आज त्यांना तनपुरेंना मी इथं तुमच्यासमोर आणण्याचं मूळ कारण हे होतं की ST स्टँडच्या हद्दीमध्ये, ज्युरिडिक्शनमध्ये आणि त्या पूर्ण आवारामध्ये नक्की काय धंदे चालतात, आणि त्याच्यावरती कसा कोणाचा वचक जाऊ दे, वॉचच नाही आहे, अशी परिस्थिती. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसोबत इथेच थांबतो. मुंबई तक ओमकार वाबळे, पुण्यावरून.